अत्याचार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। जो नराधाम होता त्याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे। 6 दिवसानंतर त्याला अटक केली। या प्रकरणात सकल हिंदू समाज चांगलाच आक्रमक झाला होता। आज हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात तत्पूर्वी पोलिसांना एक मोठं यश हाती आलेलं आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः अकोला पोलीस अधीक्षक आरती चांडे सर आहे। सर, काय सविस्तर माहिती आहे? हे गंभीर एक गुन्हा होता। समाज आरोपीचा जे समाज होता ते वेगळा होता। अल्पवयीन मुलीचा बलात्कार झाला होता गणेश विसर्जनाच्या दिवशी। तर हे आरोपीची गुन्हेगारीची पार्श्वभूमी होती, त्यामुळे त्यांना पोलिसांची वर्किंग थोडीफार माहिती होती आणि ते पळून गेला होता लगेच। तर आमची 4 पथक आम्ही रवाना केले होते। 10 जिल्ह्यामध्ये आमचा एक पथक फिरून आलेला आहे। 5,000 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केलेला आहे, बाय लँड, बाय एअर, बाय ट्रेन। 5 राज्यामध्ये आमचा पथक होता आणि भुसावळपासून सुरत, अहमदाबाद, दिल्ली, आग्रा, झांसी, भोपाल, इंदौर, भोपाल, देवास, शिवपुरी, गुना, नंतर काल रात्री इंदौरमध्ये हे आम्ही आरोपी अटक केलेला आहे। आणि जे 8 जिल्ह्याचे SP सोबत मी स्वतः कोऑर्डिनेट केला होता। त्यांनी वेळोवेळी नाकाबंदी पण लावली होती, खूप चांगला सहयोग दिला होता। तसेच GRP आणि RPFची मदतून 12 ट्रेन्स आम्ही सर्च केले होते। 250 CCTV स्कॅन केले होते। खूप चांगला एक टेक्निकल सर्व्हिलन्स, ह्युमन इंटेलिजन्स, इन्फॉर्मेशन नेटवर्क आम्ही ॲक्टिवेट केला होता आणि आम्हाला काल रात्री यश भेटलेलं आहे। आणि आज मोर्चाच्या अगोदर एक यश भेटलेलं आहे, त्याची पण एक थोडीफार खुशी आहे। आणि त्यांना पण आम्ही जे मोर्चाचे ऑर्गनायझर्स आहेत त्यांना पण आम्ही माहिती देणार, जेणेकरून त्यांना पण सॅटिस्फॅक्शन होईल की त्यांची जे मेजर एक मागणी होती, मोठी मागणी होती की आरोपीचा अटक झाला पाहिजे। आणि आम्ही पण खूप प्रयत्नशील होतो की हे लवकरात लवकर झाला पाहिजे। सर, आरोपी मोबाईल वापरत नव्हता, त्यानंतर आरोपीनं ओळख लपवण्यासाठी एक मुंडन केलं, असं अनेक आव्हान पोलिसांसमोर होते पकडण्यासाठी। अखेर 6 दिवसानंतर तुम्हाला यश आलंय। नेमकं काय तो सविस्तर घटना? हो, तोच एक फक्त हसे गिंड प्रवृत्तीच्या लोकांना एक इशारा द्यायचा आहे, ते मुंडन करणार किंवा त्यांचा मोबाईल लपवणार, त्याचा मोबाईल ऑफ करणार। आमच्याकडे आता टेक्निकल सर्व्हिलन्सेस आहे, टेक्निकल टूल्स आहे की कुठेही ते जगात जाणार, कोणतेही राज्यात जाणार, कोणतेही देशात जाणार, अकोला पोलीस तिथे पोहोचून त्यांची गजाआड करणार आणि त्यांना अटक करणार आणि कायदेशीर कारवाई जे काही आहे त्याच्यावर करणार, जेणेकरून जे आपला समाज आहे त्यांना एक न्यायाची जी भावना आहे ते कायमच राहिली पाहिजे, ही आमची मनस्थिती आहे। सर, आता सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्या आरोपीला कठोर शिक्षेची मागणी होत आहे। एकंदरीत चार्जशीट कधीपर्यंत दाखल होणार? काय आरोपी आता आरोपी कालच अटक झालेला आहे। आज आम्ही PCR ची मागणी करणार आणि लगेच म्हणजे पूर्ण पुरावा गोळा करून याचा चार्जशीट आम्ही करणार। आणि मी ठाणेदाराला पण स्वतः आदेश दिलेला आहे की ठाणेदार याचा स्वतः तपास करणार, जेणेकरून काही छोटी किंवा मोठी चूक याच्यामध्ये होणार नाही। आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये याचा ट्रायल होण्याची विनंती पण मी एक लेटर कोर्टाला लिहिणार आहे। निश्चितच हे होते आपल्यासोबत आर्थिक चंदक सर। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।